नमस्कार. फॉर द पीपल न्यूजच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत एक अशा गृहिणी ज्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक कमावले. एक अशा गृहिणी ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केले. अशा हेमा तुपे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. सुरुवातीला हेमा तुपे यांची आपण कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत. ॲक्च्युली मी एकदम टिपिकल फॅमिलीतून आहे. म्हणजे माझ्या माहेरी म्हणजे मी एक खेडेगाव टाईप जे असतं त्या टाईप होतं. तर तिकडे मला कशालाच परमिशन नव्हती काही करण्याला. अगदी जॉब करायचा नाही इथपर्यंत हे होतं, रिस्ट्रिक्शन होती की जॉब चालणार नाही आपल्याकडे. मग लग्न होऊन मी हडपसरच्या तुपे फॅमिलीत आली, जे की ज्या फॅमिलीचं भरपूर नावलौकिक आहे, जी पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे आणि अशा फॅमिलीत आले. मग तिथंही मी थांबले की बाबा आपली फॅमिली अशीच आहे इथेही की जिथं यांचं नावलौकिक खूप आहे आणि मी काही करू नाही शकत. इथेही तेच रिस्ट्रिक्शन होती की जॉब नाही करायचा, बिझनेस नाही करायचा, ह्याच रिस्ट्रिक्शनमध्ये. मग नंतर एक लग्नानंतर 4-5 वर्ष झाले, मुलगा झाला, मोठा झाला, तो थोडा मोठा मुलगा, नंतर दुसरा झाला आणि मग आता काहीतरी करायलाच पाहिजे. फ्रेंड सर्कल असं होतं सगळे की प्रत्येकजण इंडिपेंडंट होतं, मी डिपेंडंट होते त्याच्यामध्ये. ते मला थोडं हे होत होतं की बाबा सगळे इंडिपेंडंट, मी डिपेंडंट आहे, बट आपल्या फॅमिलीत तर काही केलेलं चालत नाही. मग इच्छा होत्या ज्या की तशाच होत्या आतमध्ये राहिलेल्या लहानपणापासूनच्या. मग माझ्या मोठा मुलगा आणि मिस्टर मला म्हटले की असा शो होतोय पुण्यामध्ये मिसेस इंडिया म्हणून, दिवा पेजंट्सचा, तर तुला आवड आहे ह्याच्यात तर तू जा. नाही, मी म्हटलं नको, घरातले काय म्हणतील, परत काहीतरी प्रॉब्लेम्स होतील तुम्हालाही मलाही, नको. तर मुलाने हट्ट केला की नाही मम्मा तू जाच, तू काहीतरी कर. आणि हजबंडनेही सपोर्ट केला. तर मग मी ठरवलं चला जाऊयात. बट माझ्या मम्मी पप्पा किंवा माझ्या सासरी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही आम्ही की मी हे करते म्हणून. जायचं तर आहे पण सांगायचं नाहीये कोणाला. म्हणजे फक्त माझे मिस्टर, मी आणि मुलगा, बस एवढ्यांमध्येच ही गोष्ट. गेले फर्स्ट डे शोला. आता काहीच बॅकग्राऊंड नव्हता ह्याचा, तर थोडं घाबरल्यासारखं झालं मला तिथे गेल्यानंतर. मग त्यांनी ग्रूमिंग केलं 3 दिवस माझं. तर तिथे होतं की फॅमिलीला भेटायचं नाही, कोणालाच भेटायचं नाही. भले तुम्ही पुण्यातले असू, पुण्यात फॅमिली आहे, पण भेटायचं नाही, कारण कॉन्फिडन्स लूज होतं, फार इमोशनल होतं फॅमिलीला भेटल्यानंतर, असं होतं. तर ठीक आहे, नाही भेटले मी फॅमिलीला. 3 दिवसानंतर शो झाला, त्याच्यात मी क्राऊन घेतला एक मिसेस इंडिया इंटरनॅशनलचा. आणि घरी आल्यानंतर 1-2 दिवसांनी ते पेपर आउट झालं की अशा फॅमिलीतून अशा मिसेस इंडिया इंटरनॅशनल. तर मला सकाळी माझ्या मामांचा फोन आला, ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये, की तुझा फोटो बघितला पेपरला, तू असं केलंय, तू सांगितलं नाहीस, कॉंग्रॅच्युलेशन. तर मी त्यांनी म्हटलं मला हे तुमच्याकडून ऐकायचं होतं की कोणाचा तरी मला फोन यावा आणि सांगावं की अरे तू हे केलंयस. आणि मग हे मला नंदांचे फोन आले, माझ्या घरातनं फॅमिलीतनं सगळ्यांचे फोन आले, का नाही सांगितलं, किती मोठं सरप्राईज आहे, सेलिब्रेशन करूयात, हे करूयात, ते करूयात. मग मी का नाही सांगितलं की मी घाबरून होते की बाबा काय म्हणतील, काय होईल, या फॅमिलीत तर असं अलाउड नाही आहे काय, मग आता काय करायचं हे काय. पण सगळ्यांनी ते ॲप्रिशिएट केलं की तू हे काहीतरी केलंयस, आणि त्या सगळ्यांनी कौतुक केलं माझं की हे केलं. आणि ह्याचं सगळं मी जे काय आहे क्रेडिट ते माझ्या हजबंडला आणि मुलाला देते की त्यांच्यामुळे मी तिथपर्यंत जाऊ शकले. पण ज्या वेळेला हे पहिल्यांदा घरी कळलं त्यावेळेस त्यांचे रिॲक्शन्स काय होते? खूप हॅपी होते, ते सगळे हॅपी होते आणि प्राऊड फील करत होते की काहीतरी केलं आणि कोणीतरी, म्हणजे मी पहिली होते की काहीतरी त्या फॅमिलीमधून पाऊल टाकते, बिझनेसमध्ये असो किंवा बाहेर असो, जी समाजात पाऊल टाकते, घर आणि म्हणजे घर, मुलं, फॅमिली हे सगळं सोडून काहीतरी वेगळं करते. आणि आपल्याकडे ह्या क्षेत्राला बेसिकली थोडं अवॉइड केलं जातं मराठी लोकांकडे की मॉडेलिंग हे ते. बट माझं असं काही नव्हतं की मला पुढे मॉडेलिंग करायची, फक्त होतं की हां एक क्राऊन घ्यायचा आहे मला आणि काहीतरी कुठेतरी नाव करायचं. तर ते पूर्ण झालं. तर सगळ्या फॅमिलीने प्राऊड केलं, सगळ्यांनी सपोर्ट केला, सगळ्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यातच मी सगळं जिंकलं. आणि हे क्षेत्र निवडण्यामागचा तुमचा काय हेतू होता, काय उद्देश होता की या क्षेत्रात आपल्याला आता करिअर करायचं आहे? या क्षेत्रात करिअर करायचं म्हणजे तर सगळे असंही खूप प्रत्येक लेडीज काही ना काही करत असते. मग तेच सांगितलं मी तुम्हाला मागे की हे क्षेत्र असं आहे की मराठी लोकांमध्ये याला दुय्यम दर्जा परमिशन नसतात. हां, दुय्यम दर्जा आणि परमिशन देत नाही की मॉडेलिंग आहे की कपडे असे घालावे लागतात की लोक काय म्हणतील किंवा कसं जाणार त्यात, ते काहीतरी म्हणजे त्याचे समजच वेगळे आहेत समाजामध्ये मॉडेलिंग क्षेत्राचे. पण ते डिपेंड ऑन असं असतं आपण काय करतोय तिथे जाऊन, आपण कसं वागतोय, आपण कसं बोलतोय असं. तर ते मला असं होतं की नाही का काहीतरी वेगळं करायचंय,
आपल्यातनं काहीतरी वेगळं झालं पाहिजे आपल्याकडून, की माझ्या मागे अजून 2 लोक आले पाहिजे मी हे केल्यानंतर. ह्याच्यासाठी मला हे करायचं होतं की मला क्राऊन घ्यायचं आणि काहीतरी वेगळं करायचं. जर आपण पाहिलं तर तुम्ही प्रोड्युसर आहात, फिल्ममध्ये आपण काम केलेलं आहे आणि आणखीन म्हणजे विविध क्षेत्रात तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डोकावून पाहिलेलं आहे की काय कुठे काय आहे, तर त्याचा तुम्हाला अनुभवही देखील आला असेल. पण हे सर्व करत असताना म्हणजे तुम्ही या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी आणि पाऊल ठेवल्यानंतर घरच्यांचा काय रिस्पॉन्स होता, आधीचा आणि नंतरचा? घरच्यांचं म्हणाल तर म्हणजे म्हणजे माझ्या फॅमिलीतून हजबंड मुलं यांचं तर त्यांनी मला पुश करूनच पाठवलं. बट बाकीच्या फॅमिलीनी मी आता जे काय करल ते ॲप्रिशिएट करतात. मी कुठेही त्यांना दिसले की बाबा प्राऊड फील होतं, कोणीतरी आपल्यातली हिंमत केली हे करायचं असं. त्याच्यामुळे मला पाठिंबा घरात आता सगळ्यांकडून आहे आणि मी काही करू मला ते पुश करतातच. त्याच्यामुळे मी एक एक पाऊल टाकत चालले की मी पहिलं क्राऊन जिंकला, मग नंतर मी पिक्चरमध्ये काम केलं, मग नंतर मी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढलं, नंतर मी एक सॉन्ग केलं, अल्बम सॉन्ग रिसेंटली गणपतीचं. हळूहळू स्टेप बाय स्टेप आता जेवढं होईल मला, जिथपर्यंत मी करू शकते किंवा करू नाही शकत त्याही गोष्टी मला इथे करायच्यात, की प्रत्येक क्षेत्रात डोकावून बघायचे. म्हणजे कुठलंही असो, फक्त फिल्म लाईन नाही किंवा फक्त मॉडेलिंग नाही, जे काय असेल, कन्स्ट्रक्शन असो, रिअल इस्टेट असो, बाकी सगळ्या क्षेत्रांमध्ये माझी इच्छा आहे की मी तिथे काहीतरी ट्राय करावं. बरं, पण जर आपण पाहिलं तर गृहिणी काहीतरी करतायत आणि या सगळं म्हणजे गृहिणी करत असताना त्यांचा नेमका म्हणजे तुमचे जर आपण पाहिलं तर या सगळ्या वाटेवरतून चालताना तुम्हाला काय काय कठीण प्रसंग आले, काय सांगाल? कठीण प्रसंग असं सांगेल मी आता की लोक असतात, म्हणजे की ही असतं की लोक नावं ठेवतात, ह्या क्षेत्रात गेली, काय असेल, कशी असेल. पण मी कधीच मागे नाही बघितलं. कोण नावं ठेवतंय, कोण काय करते, कोणी काही बोलू देत. मला माहिती आहे मी काय करते, माझ्या फॅमिलीला माहिती आहे मी काय करते, दॅट्स इट. बाकीच्यांचं मी विचार नाही केला. ते मला थोडं स्ट्रगल झालं की बाबा कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, इट्स ओके, म्हणू देत. कधीतरी ते म्हणतील ना की बाबा काहीतरी वेगळं केलं, कधीतरी त्यांनाही समजेल की बाबा नाही हे चुकीचं नाही आहे, हे योग्य आहे. आणि आज तुपे फॅमिली तुम्ही बघाल ना तर ऑल ओव्हर हडपसरमध्ये 90% ऑफ तुपे आहेत. तर आता सगळीकडे माहीत झाली की मी हे करते. पण मला असं तुपे फॅमिलीतून तरी कोणी असं नाही केलं की बाबा हे का केलं, हे काहीतरी नाही आहे, योग्य नाही आहे. पण बाकीची जी लोकं आहेत ती बोलतात मागे, पण इग्नोर इट. जर मी ते ऐकत राहिले तर मी पुढं नाही जाऊ शकत, मला थांबावं लागेल कुठेतरी. आणि जर मी बघितलं माझं माहेर तर भिगवण, तो तर प्रॉपर एकदम म्हणजे गावाकडचा एरिया येतो. पण तिकडच्या लोकांनी मला एवढं ॲप्रिसिएशन केलं, एवढं केलं, म्हणजे स्टेटस, फोटोज हे ते सगळीकडं माझे, म्हणजे खूप मला ॲप्रिशिएट केलं. त्याच्यामुळे मी खुश आहे की मला माहेर आणि सासरचा सपोर्ट आहे ना, दॅट्स इट. बाकीच्यांचं काही नाही आहे. कोण काय करेल, कोण काय बोलेल, त्याच्यात मी पुढे चालत राहिले. ते मला काटे लागले थोडे रस्त्यात, बट मी ते बाजूला केले. नाही, हे खरं तर कौतुकास्पद आहे. आणि तुमचा फ्युचर प्लॅन काय असेल, भविष्यात तुम्ही कोणत्या क्षेत्रात जाऊ इच्छिता, काय सांगाल याविषयी? तसं जर सांगायचं झालं, मी आत्ताच म्हटले जसं की मला प्रत्येक क्षेत्रामध्ये जायची इच्छा आहे. प्रत्येक इकडे सेट करून पुढचं काहीतरी, तिथे सेट करून पुढचं काहीतरी, अशी माझी इच्छा आहे. मला आता म्हणजे माझं असं चाललं आहे, आता प्रोडक्शन हाऊस तर ओपन केलं मी, त्याच्या अंडर आता काही प्रोजेक्ट चालू आहेत माझे. त्याच्यानंतर माझं असं चाललं आहे की रिअल इस्टेटमध्ये जायचं, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जायचं. नंतर जे स्मॉल स्किलचे बिझनेस असतात त्याच्यात लेडीजला काहीतरी म्हणजे माझ्याकडून काहीतरी गेलं पाहिजे की बाबा त्यांना मोटिवेट करायचं आहे मला. तर असं माझं चाललं आहे की असे मेकअपचे सेमिनार्स वगैरे घ्यायचे, अगेन मॉडेलिंगचे सेमिनार्स, त्याच्यातून मी माझ्याकडून जे काय होईल ते सगळं फ्री करणार, म्हणजे त्यांना मोटिवेट करायला. आत्ता रिसेंटली माझ्यानंतर म्हणजे माझ्या फॅमिलीतून 2-3 ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्या, म्हणजे जसं की मिसेस महाराष्ट्राला गेलं, कोण काय. आधी कोणाची हिंमत होत नव्हती, बट आता कळालं की एक कोणतरी धाडस केलंय तर मग आपण जायला हरकत नाही आहे, तर त्याही गेल्या. असंच माझी इच्छा आहे की माझ्या मागं प्रत्येक फील्डमध्ये कोणी ना कोणी यावं. पण अशा पाहिलं ना आपण की तर अशा खूप महिला आहेत की ज्या आपला म्हणजे मूल आणि चूल यामध्येच गुंतून राहिलेल्या आहेत. कधी घराचा उंबरठा ओलांडून त्यांना असं वाटत नाही की आपणही कोणत्या क्षेत्रात नावलौकिक केलं पाहिजे, धाडस होत नाही काही महिलांचं. तर त्या महिलांसाठी काय सांगाल? मी त्यांना तेच सांगू इच्छिते की चूल आणि मूल, मीही यातच होते अगदी म्हणजे 10 वर्ष म्हणाल तरी चालेल.
लग्न माझं कमी वयात झालं, तसंही 21ची होते मी फक्त. आणि मग 10 वर्ष मी सगळं तेच केलं. पण नंतर आता वाटलं की चला आपलं वय वाढत चाललंय, काहीतरी करायला पाहिजे, परत चान्सेस जातील हातातून काही करण्याचे. आता हे जे चूल आणि मूल ह्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठीच मला काहीतरी करायचं एक्झॅक्टली. की आता मी चालले माझं की बारामती साईडला काही सेमिनार घ्यायचे. का घ्यायचे? का तर ज्या खेडेगावातल्या लेडीज आहेत त्या येतील, अटेंड करतील, त्यांना कळेल की ह्याच्यातून आपल्याला काहीतरी बेनिफिट आहे, ह्याच्यात वाईट असं काहीच नाही आहे. मग त्यांना मोटिवेटच करायचे. चूल आणि मूल सोडून तुम्ही या, बाहेर पडा. जर तुम्ही एक सेमिनार अटेंड केला तर तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली काय आहे, ते ऑटोमॅटिक पुढे चालतील. बरोबर. आणि खरं तर तुम्ही एक त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन ठराल की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन माझी स्टोरी माझी ही आहे आणि तुम्ही देखील घराबाहेर पडा. यस यस यस. मला तेच की असं बघू नका की आपण कोणत्या फॅमिलीतून आहे, आपण किती मोठ्या फॅमिलीतून आहे, आपला बॅकग्राऊंड काय आहे, हे नंतर फॅमिली ऑटोमॅटिक आपल्याला ॲप्रिशिएट करते. फक्त बाबा एक की बॅकबोन पाहिजे, कोणीतरी बॅक सपोर्ट स्ट्रॉंग पाहिजे. मग ते वडील असो, तुम्ही जर मुलगी असाल तुमचे वडील असो, जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचे हस्बंड असो, दोन्हीतलं एक सपोर्ट असेल ना, दॅट्स इट, इनफ. बाकी कोणाची गरज नाही. नंतर अप्रिशिएट करतात. फक्त तुम्ही धाडस केलंच पाहिजे आणि प्रत्येक लेडीजने हे करावंच अशी माझी तरी इच्छा आहे. की चूल आणि मूल, आता तो जमानाच नाही चूल आणि मूल, जर ते कराल तर आयुष्य त्यातच जाईल. तुम्ही काही करा पण तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि प्रयत्न करा, 100% यश येतं. जर आपण पाहिलं तर तुम्हाला आत्ता असं वाटतं की मी हा घेतलेला जो निर्णय होता त्यावेळी तो योग्य आहे? येस, ॲब्सोल्युटली 100% योग्य आहे. आणि मीही अशीच होते, सांगते काय, माझ्या फॅमिलीत तिकडेही जॉबला परमिशन नाही, इकडेही नाही, बिझनेसला परमिशन नाही. पण आता अशी आहे की एक 100 आयडिया डोक्यामध्ये असतात माझ्या डेली, की काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळं करायचं. हे 100 आयडियाज. आणि माझं सर्कलही असं आहे की प्रत्येक लेडीज काहीतरी करते. तर एकमेकींच्या आयडियाज नाही का, कुठेतरी काहीतरी वेगळं करू. आता मी बऱ्याच ठिकाणी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी पण मी जजिंगला गेले शोला. तर अगदी नाही का, एकदम ज्यांना स्टेजवर म्हणजे कॉन्फिडन्स नाही, उभं राहण्याचं हे पण नाही, त्यासुद्धा शोमध्ये पार्टिसिपेट केला त्या लेडीजने, अगदी 45 इयर्सच्या. म्हणजे ते काहीतरी कौतुकाची बाब आहे ना, की तुम्ही कोल्हापूरसारख्या ठिकाणी जाऊन आउटसाईडच्या लेडीज येऊन स्टेजवर येऊन परफॉर्म करताय, इंट्रोडक्शन देताय. भले फक्त तुमचं नाव सांगताय तुम्ही, पण ते डेअरिंग केलं ना त्यांनी. मग आपण तर सिटीत, म्हणजे एवढ्या मोठ्या सिटीत, एवढ्या म्हणजे जगभरातून लोक पुण्यात येतात बरोबर आहे काहीतरी शिकायला. तर मग इथल्या लेडीजने का नाही करायला पाहिजे ते? तर जो गैरसमज आहे की लेडीजने काही नाही केलं पाहिजे, हा पहिला लेडीजनेच काढावा. लेडीजच स्वतःला हे करतात की नाही आपण बाहेर नको जायला, आपण हे नको करायला. ते पहिलं ते काढून टाकायचं लेडीजने मनातून की हे नको करायला. प्रत्येक गोष्टीत पाऊल टाकायलाच पाहिजे, प्रत्येक गोष्टीत ट्रायल करायलाच पाहिजे. की कशात सक्सेस मिळेल आपण सांगू शकत नाही, कुठेतरी सक्सेस मिळेल. जर तुम्ही 4 बिझनेस केले तर 5व्यात तुम्ही सक्सेस व्हाल, की 4ची रिकव्हरी तुम्हाला 5व्यातून मिळेल. माझंही तसंच झालं की पहिल्यांदा बाबा मला ऍक्टिंग येत नव्हती. मी तर इकडे मॉडेलिंगमध्ये गेले होते, पण नाही मला करायची आहे तर करायचीच आहे, भले कशीही करू देत मी त्याच्यात, पण मला ती करायची. मग मी थोडा 1 महिन्याचा कोर्स केला ऍक्टिंगचा, 3 महिन्याचा तो 1च महिन्याचा केला. 1 महिन्यात मी शॉर्ट फिल्म केली, पिक्चर केला एक, त्याच्यात मी ऍक्टिंग केली. मला तिथे जे काय माझे कोआर्टिस्ट त्यांनी म्हणजे कॉपरेट केलं की नवीन आहे बाबा थोडंसं हे, पण ते धाडस केलं ना. भले भीती वाटत होती कॅमेरा फेस करायला, बट झालं ते, इट्स ओके. झालं तर झालंच. नंतर मग ऑटोमॅटिक ती ग्रोथ होत चालली ना, की मग मी प्रोडक्शन हाऊस स्वतःच ओपन केलं. आणि आता माझ्या अंडर मी काही लोकांना काम करायला लावते. हे हळूहळू स्टेप बाय स्टेप होतच जातं. आज मी कोणाच्या तरी अंडर काम केलं तर आज माझ्या अंडर कोणतरी काम करते. तेच म्हणजे मी त्यातच जिंकले असं मी म्हणेल, की बाबा आपण कुठेतरी वरती चाललोय आणि लोक आपल्याला सपोर्ट करतायत. असं प्रत्येक लेडीजने बाहेर पडावं, काहीतरी करावं, ऑटोमॅटिक त्यांना सपोर्ट केला जाईल. आणि मी तर सांगेल माझ्याकडून कधीही कोणाला काहीही हेल्प लागली तर फ्री ऑफ कॉस्ट कधीही या माझ्याकडे. 24 आवर्स मी अवेलेबल असेल लेडीजसाठी, की तुम्हाला काय गरज आहे, काय शिकायचे, मी स्वतः शिकू शकते. मी ग्रूमिंग पण करते लेडीजचं, तेही मी कोणीही असो, आणि टोटली फ्री ऑफ कॉस्ट. मी कुठेही जजिंगला चार्जेस घेत नाही. का तर मराठी माणूस कुठेतरी काहीतरी करते, आपल्याला त्यांना पुढे घेऊन जायचं, हे फक्त माझ्या डोक्यात आहे की त्याच्यासाठी मी सगळं फ्री ऑफ कॉस्ट. मी कुठेही 1 रुपयाचा चार्ज, कारण त्याची गरज नाही आहे ॲक्च्युली. आपल्याला करायचं तर ते समाजासाठी काहीतरी करायचं, लेडीजसाठी काहीतरी करायचं, म्हणून मी करते फक्त. तर या होत्या हेमा तुपे, ज्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक केलं आहे. अशाच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांना आपण या निमित्तानं भेटणार आहोत. त्यासाठी पाहत राहा फॉर द पीपल न्यूज. धन्यवाद.